की जी कल्चर आम्हाला शिक्षण नाकारते ती कल्चर आम्ही सांभाळायची का जी कल्चर आम्हाला आमचा विकास करते, आम्हाला शिक्षण देते आणि शिक्षणाने आम्ही पुढे जातो ती कल्चर अपनवायची. फुलेंना हे कळत होते की जरी मी आज या स्त्री शिक्षणाचा लढा उभा केलेला आहे, या संस्कृतीच्या विरोधात या लोकांनी विरोध केलेला आहे, तरी देखील पुढे जाऊन काही वर्षानंतर लोक गुलाम होतील, यांचा अधिकार चालला जाईल. यासाठी हे जर शाश्वत आणि हजारो वर्ष जर टिकवायचं असेल तर स्वतःच्या संस्कृतीवर आणि सार्वजनिक सत्य धर्म देणं गरजेचं आहे. नाहीतर काय होणार, वाटोळं झाल्याशिवाय राहणार. हे टिकवण्यासाठी आणि तुमचा पुढच्या विकासासाठी सार्वजनिक सत्य धर्म दिलेला आहे. कारण तो जो धर्म आहे, तो जो संस्कृती आहे ती ऑलरेडी फुलेंना विरोध करत होती, शिक्षणाला विरोध करत होती. प्रश्न असा निर्माण होता, आम्हाला शिकवलं जातं धर्म रक्षिते रक्षिते धर्म, हे 200% बरोबर आहे. प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ द्या की आम्हाला शिक्षण नाकारणारी व्यवस्था पाहिजे का शिक्षण देणारी व्यवस्था पाहिजे. हे जर आम्हाला कळालं तर सार्वजनिक सत्य धर्माचं महत्व कळेल. कारण हा सार्वजनिकच सत्य धर्म आम्हाला शिक्षण, अधिकार आणि विकास प्राप्त करतो. म्हणून हे कंटिन्यू टिकलं पाहिजे. म्हणून आम्ही हा स्वीकारला पाहिजे. जर हा स्वीकारला तो पुढच्या पिढीला जाणार आहे. पण जर आम्ही हा स्वीकारत नसाल, उदाहरणार्थ प्रत्येक तालुक्यामध्ये काही ठिकाणी जर आपला मोठा समुदाय असेल, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा पुतळा उभा केलेला आहे. एवढंच नव्हे तर अलीकडे आमच्यामध्ये जयंत्या सुद्धा अतिशय हजारोने नव्हे तर लाखाने साजऱ्या व्हायला लागल्या आहेत. एवढं सर्व आम्ही करतो, जयंती करतो, फुलेंचा पुतळा बसवतो. परंतु ऍक्च्युअली मध्ये जेव्हा आम्ही सामाजिक जीवनामध्ये जातो तेव्हा आम्ही वैदिक कल्चर फॉलो करतो. म्हणजे फुलेंचा एकीकडे पुतळा बसवायचा, फुलेंची एकीकडे जयंती साजरी करायची, एकीकडे शिक्षणावर प्रश्न उभे करायचे. आमचा मुलगा एमए इंजिनियर आहे, मुलगी जर इंजिनियर मिळाली तर बरं होईल. आमचा मुलगा डॉक्टर आहे, मुलगी डॉक्टर मिळाली तर बरं होईल. हाही प्रश्न तेवढाच ताकदीने ठेवायचा. पण एकीकडे काय करायचं, फुलेंनी दिलेला जो 73चा मार्ग आहे तो नाकारायचा आणि वैदिक कल्चर स्वीकारायची. जी कल्चर आम्हाला हजारो वर्षापूर्वी गुलाम बनवलं होतं, त्याच्यातून फुलेंनी इथपर्यंत आणून ठेवले, हे मात्र आम्हाला स्वीकारायला जमत नाही. हे अवघड वाटते. म्हणजे एकीकडे फुले मानायचे आणि एकीकडे फुलेंच्या विरोधात काम करायचं. असं जर करत असाल तर यालाच म्हणतात प्रतिक्रांती आणि आगामी येणारी गुलामी आहे. म्हणून आम्हाला हे कळलं पाहिजे की आम्ही काय स्वीकारलं पाहिजे. कोणाला आपल्याला विरोध करायचा नाहीये. ज्यानं त्यानं त्याची त्याची संस्कृती सांभाळावी. आपल्याला कोणाला द्वेष द्यायचा नाही. आपण आपल्या संस्कृतीवर आलं पाहिजे. म्हणून एकदा फुलेंची जी उभी केलेली सार्वजनिक सत्य धर्मामधली जी मूळची प्राचीन कृषी संस्कृती आहे ती आम्हाला स्वीकारणं गरजेचे, जी विज्ञानवादावर आधारित आहे. जी विज्ञानवादावर आधारित आहे त्याच्यावर आमचा विकास होणार आहे. अन्यथा नाहीतर आमच्या विकासाचे दरवाजे हे पुढे पुढे बंद होते. हे आम्हाला समजलं. पण या ठिकाणी सर्वात मोठं खूळ घालून ठेवलंय की मंत्राशिवाय कोणत्या गोष्टी होत नाही. काय आहे मंत्र? मंत्र म्हणजे एक भाषा आहे आणि एक भाषाची लिपी असते. 2 प्रकार असतात, एक वार्ता असते, एक लिपी असते. जी मी आता बोलत आहोत ही वार्ता आहे. पण हे जर कोणी लिहून काढलं, हिंदी भाषिकाने हिंदीमध्ये लिहिलं, इंग्रज भाषिकाने इंग्रजीमध्ये लिहिलं आणि मराठी भाषिकाने जर मराठीमध्ये लिहिलं तर जे लिहिलं जातं त्याला लिपी म्हणतात आणि जी बोलले जाते त्याला वार्ता म्हणतात. हे लिपी आणि वार्तामध्ये फरक आहे. प्रश्न असा निर्माण होत आहे, वैदिक संस्कृतीची भाषा ही संस्कृत आहे आणि संस्कृत मध्ये त्यांनी जे उच्चारण केलेले, जसं उदाहरणार्थ माझं जर कुलदैवत असेल आई तुळजा भवानी, आणि आई तुळजा भवानीला जर मी बोललो या आई सर्वांना सुखी राहू दे, चांगला पाणी पाऊस येऊ दे, सर्व गावाला सुखी ठेव, हे मी माझ्या भाषेतून बोललो. हे ते संस्कृत मध्ये बोलले, एवढाच फरक आहे. जर दक्षिण भारतामध्ये गेला तर ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतील. संस्कृत भाषेमध्ये लिहिलेली वंदना आहे, संस्कृत भाषेमध्ये लिहिलेली प्रार्थना आपल्याला मंत्र वाटते, ऍक्च्युअली मंत्र नाहीये, ते एक संवाद आहे. तर मग ते का मराठीतून बोलू शकत नाही का? पण नाही, आमच्या डोक्यात आहे. आम्ही जी भाषा बोलतो ती आम्हाला कळते, जी भाषा कळतच नाही तिला आम्ही मंत्र म्हणतो आणि मंत्राशिवाय ते बरोबर होत नाही आणि थेट जात नाही. असं का? वास्तविक ती पण एक भाषा आहे. त्या भाषेमध्ये त्याची एक वंदना आहे किंवा त्या प्रती केलेली प्रार्थना आहे. मग या प्रती आता जी प्रार्थना घेतली ती कशात घेतली? मराठीत घेतली. तुम्हाला कळलं, अरे जे आम्हाला कळतं ती आमची संस्कृती असली पाहिजे, पण जे आम्हाला कळत नाही त्याला फक्त मान डोलून मोडतो आणि आम्हाला असं वाटतं की आमचा कार्यक्रम यथार्थ पार पडलेला आहे असं आम्हाला भास होतो आणि आम्ही मोकळे होतो. पण रियालिटी मध्ये जो व्यक्ती मृत्यू होतो त्या मृत्यूनंतर त्याच्या कर्माची चर्चा झाली पाहिजे. कोणी असो, मेल्यानंतर कर्माची चर्चा झाली पाहिजे. चांगलं कर्म होतं का वाईट कर्म होतं या कर्माची जर चर्चा करत असाल तरच त्या व्यक्तीला मेल्यानंतर जी कैलास वासी आपण जे म्हणतो ते प्राप्त होते. जर तुम्ही कर्माची चर्चा करत नसाल तर हा दशक्रिय फेल आहे. कावडा शिवल्याचा काही संबंध नाही, मेलेला व्यक्तीचं कर्म काय होतं
कोणत्या प्रती? पशुच्या प्रती काय कर्म होतं, निसर्गाच्या प्रती कर्म काय होतं, एक मनुष्याच्या प्रती काय कर्तव्य होतं, या कर्माची चर्चा झाली पाहिजे. त्या माणसानं तर ह्या कोणाकोणाला मदत केली, कोणाकोणासाठी धावून गेला, कोणाकोणासाठी वेळ दिला, कोणत्या नातेवाईकासाठी झटला, कोणत्या नातेवाईकाला शून्यातून उभं केलं, या कर्माची चर्चा झाली पाहिजे. तर तो दशक्रिया लागू होतो, अन्यथा असा दशक्रिया लागू होत नाही. म्हणून आम्हाला आमच्या कर्माची, आमच्या व्यक्ती जो जातो त्याची कर्माची चर्चा झाली पाहिजे, तर तो खऱ्या अर्थानं पुढे लागू पडतो, अन्यथा लागू पडत नाही. पण आम्हाला ते माहितीच नाही. म्हणून या ठिकाणी वास्तविक असा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवावा लागत नाही, पण यासाठी ठेवावा लागतोय कारण आम्हाला हे कळलं पाहिजे, आम्हाला हे समजलं पाहिजे, तर आम्हाला हे कळेल. नाही तर लोक काय म्हणतील, त्यांचं काहीतरी होतं, त्यांनी करून घेतलं, जाऊ दे, आपल्याला काय घेणं देणं आहे, आपल्याला काय घेणं देणं आहे. बरेचसे लोक म्हणत होते आपल्या इथं ब्राह्मण येतो, आता तर काय नाही, जर त्या ब्राह्मणाला सांगून दिलं ना, तो नाही तर दुसरा अवेलेबल होऊन जातो. प्रश्न आपल्याला ब्राह्मणांचा विरोध नाही, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सुद्धा ब्राह्मणांचा विरोध केलेला नाही. चळवळीच्या अनुषंगाने जर म्हटलं तर लोकांना वाटतं की नाही बाबा फुलेंचं नाव घेतलं म्हणजे विरोध. सॉरी, फुले नास्तिक नव्हते, आस्तिक होते. पण मांडण्यात कुठेतरी 60 वर्षात गलती झाली, आमच्या अभ्यास करण्यात कुठेतरी गलती झाली, म्हणून हे परिणाम आहेत. म्हणून आम्हाला पुढची गोष्ट अशी समजून घ्यायची आहे की आम्हाला आमचा कल्चर जिवंत ठेवल्याशिवाय आमची क्रांती होणार नाही. कारण ती जर कल्चर घेतली तर आमचे अधिकार नाकारले जात आहेत. अधिकार नाकारणे म्हणजे तुम्ही प्रशासनात जाऊ शकत नाहीये. हे कोणामुळे झालं? मग आम्हाला शिक्षण चालतं पण सार्वजनिक सत्य धर्म चालत नाही. फुलेंचा पुतळा चालतो पण त्यांनी दिलेला मार्ग चालत नाही. आम्हाला त्यांच्या नावाने जयंती साजरी करावीशी वाटते, परंतु त्यांचा तो 73चा मार्ग तो आम्हाला नको पाहिजे. कारण आम्हाला ते असं वाटतं की नको बाबा, ते इथपर्यंत ठीक आहे, पुढे नको पाहिजे. पण क्रांती कशी होणार, जीवनाचा तुमचा जो विकास आहे तो कसा टिकून राहणार आहे हे समजणं फार गरजेचं आहे. म्हणून वैदिक संस्कृती वेगळी आहे आणि मूळ कृषी संस्कृती वेगळी आहे, हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. परंतु अलीकडे काय झालं की वर्ग दोन आहेत. एक संस्कृतीवर पोट भरणारा, आता इथं जे विधी करते बसलेले, ह्या विधी करता पहिला कोणी निर्माण केले होते? राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी तयार केले होते. कुठे? सयाजीराव गायकवाड यांचा जो लक्ष्मी वाडा होता त्या ठिकाणी भारतातलं त्या काळी पहिलं विधी करता प्रशिक्षण झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी विलासवाडी असतील, शिवदासप्पा महाजन असतील, धुळ्यावरनं तायडे सर असतील, अजून बरेचसे असे विधी करते आहेत की ते करत आहेत. जर तुम्ही त्या वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला तर त्यांच्यात जर काय झालं तर ते त्यांच्याच माणसाकडनं करून घेतात. मग आपल्याला अडचण काय आहे? आपल्याला अडचण काय? पण आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून सायकोलॉजिकल मेंटेन करून ठेवलेले, तिथून आम्हाला सुटकारा वाटत नाही. खास करून तो महिलांना अजिबात सुटकारा वाटत नाही. वास्तविक जर एक मिनिट मुद्दा या ठिकाणी स्पष्ट करावा असं वाटतो. आता फुलेंनी काय केलं? फुलेंचं जर चरित्र तुम्ही वाचलं सार्वजनिक सत्य धर्माचं, की ज्या ठिकाणी जो व्यक्ती मेलेला असेल, हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर, शपथविधी झाल्यानंतर जे कोणी भाऊ बंडकी गोतावळा आला असेल, समाज आला असेल, त्यांनी एक शिवराई द्यायची, एक शिवराई द्यायची आणि पाय पडून निघून जायचं. एक शिवराई द्यायची, पाय पडून निघून जायचं. असं का? माहितीये, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले म्हणतात की या पैशातून तुम्ही समाजासाठी शाळा उभ्या करा, समाजाच्या मुलांना शिकवा. हे स्पष्टपणे लिहिलेले. म्हणजे संस्कृतीतून काय पाहिजे? संस्कृतीमधून काय पाहिजे? आपला शिक्षणाचा विकास पाहिजे, हे फुले मांडत आहे. परंतु आज जर आम्ही दान धर्म केवळ न दिसणाऱ्या काही गोष्टीसाठी जर देत असाल तर तुमचं कल्याण नाही. म्हणून जर तुमचं दान येत असेल किंवा तुम्ही जे योगदान देत असाल किंवा आलेले जे व्यक्ती पाय पडून जे काही देतील, त्या काळी शिवराई चलन होतं. एक शिवराई शिक्षणासाठी, जे तुमची पुढची पिढी येणार आहे, पुढचं भविष्य येणार आहे, ज्यांना तुम्ही जन्माला घातलेलं आहे, त्यांच्यासाठी पैसा पाहिजे, त्यांच्या एज्युकेशनसाठी पैसा पाहिजे, हे फुले त्या काळी सांगत आहे. कारण शिक्षण टिकलं तर तुम्ही भविष्यात टिकणार, तर शिक्षण गेलं तर शेती परंपरागत आपला भोवतालांचं कामच आहे. एक लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे विचार करा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा किती दूरगामी विचार आहे हे समजणं गरजेचं आहे. म्हणून वारकरी समुदाय असेल, आज वारकरी आहे, पण वारकऱ्यांची कल्चर सुद्धा वारकरी कल्चर नाही. महानुभाव पंथ असेल, महानुभाव पंथाची महानुभाव पंथ कल्चर नाही. आणि आज आम्ही फुले शाहू आंबेडकर म्हणतो किंवा पर्टिक्युलर जय ज्योती जय क्रांती म्हणतो, तर आमची संस्कृती काय? नियम असा म्हणतो, ज्याची संस्कृती असते त्याचं राज्य प्रस्थापित होते, त्याची सत्ता प्रस्थापित होते. जर तुम्ही वैदिक कल्चर फॉलो करत असाल तर वैदिकांची व्यवस्था येणार. आम्हाला त्याबद्दल विरोध नाही. आम्हाला हक्क अधिकार आम्हाला फुलेंनी कोणत्या संघर्षातून आम्हाला मिळवून दिलेले आधुनिक भारतात, हे इम्पॉर्टंट आहे. हे जर सदासजी मिळालं असतं तर काही घेणं देणं नव्हतं, परंतु आम्हाला मिळवावं लागते आणि ते टिकवावं लागते. आजही तुम्हाला एक उदाहरण देतो. शिक्षणाचं खासगीकरण झालंय. येणाऱ्या काळामध्ये मराठी शाळा पटसंघाच्या नावाने बंद पडतील आणि बडे बडे उद्योगपतींना जाणार आहे. ते उद्योग काय चॅरिटीवर चालवणार नाही. लाखो रुपये डोनेशन असेल तर तुमचा मुलगी शिकणार, तुमचा मुलगा शिकणार. धीरे धीरे नोकरीच्या बाजूने या. 9 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला आहे. डीएड धारक असेल तर त्याला 25,000 पेमेंट, बीएड धारक असेल त्याला 35,000 पेमेंट फिक्स करून दिले. तुमचं जे काही आपलं पीएफ वगैरे असतो, पेन्शन असते, या योजना तर कधीच बंद करून टाकल्या.
मग 25 आणि 35 मध्ये जर आम्हाला दिला आणि जर जास्त एज्युकेशन झालं असेल तर तुम्हाला वार्षिक 8 ते 9 लाखाचं पॅकेज असेल, याच्या पलीकडे नाही. याच्यामध्ये आम्हाला जीवन जगायचं, तर याच्यामध्ये जर आम्हाला जीवन जगायचं असेल तर वाढती महागाई आणि तुमचं इन्कम याच्यामध्ये ताळमेळ बसणार का? तर याच्यामध्ये ताळमेळ बसणार नाही. तर येणारा काळ इथून 15 वर्षानंतर, इथून 20 वर्षानंतर असं असेल की त्यावेळेस कदाचित आपण हयात असणार या नसणार माहित नाही, पण पुढे जाऊन विचार करावा लागेल. मुलाला शिकव, मुलगीला शिकू नको, अशा पद्धतीने खाजगीकरणाच्या माध्यमातून दूरदृष्टीने जर बघितलं तर पैशा अभावी मुलींचं शिक्षण बंद पडणार आणि मग पुन्हा गुलामी प्रस्थापित होणार. हे सर्व सोडवण्यासाठी पुन्हा कुठे करणार, पुढे कुठे जाणार? मग पुन्हा तुम्हाला कुठेतरी दुःख निर्माण झालेलं आहे. घरात पैसा परवडत नाही, एवढे सर्व कमवता, पण वाढती महागाई आणि तुमचा इन्कमचा जर स्तर मेंटेन केला तर तो जर मेंटेन होत असेल तर कितीही कमवलं तरी पुरे राहणार नाही. शेतकऱ्यांच्याही बाबतीत तेच होत आहे. कापसाला 10,000 12,000 भाव पाहिजे होता, परंतु तुमचा कितीपर्यंत आणून ठेवले. तरी शेतकऱ्याने विचार करायचा प्रयत्न केला, त्यालाही एका बाजूला घेते. आपण कोणत्या राजकीय विरोध बोलत नाहीये. शिक्षणासाठी जे खाजगीकरणामध्ये जर लाखो रुपये डोनेशन असेल तर तुमचं इन्कम सुद्धा लाखाने असलं पाहिजे, तर आम्ही पुढे टिकणार. तर आमचं इन्कम 15 आणि 20,000 असेल तर एवढ्या महागाईमध्ये 6,000 पेट्रोल खर्च, 5,000 रुपये रूम भाडं, पण चुकलं तर जेवणाचं झालं काय शिल्लक राहतं. पुण्यामध्ये गेलेला माणूस जर 20 ते 25 कमवत असेल तर त्याला विचारून बघा बॅलन्स काय आहे. कशी करणार प्रगती? जर तुम्ही शिकलात नाही, तुमच्या जनरेशनला शिकवणार नाही तर काय टीचर बनणार, काय प्राध्यापक बनणार, काय कलेक्टर बनणार? नाही बनणार. ही व्यवस्था जरा समजून घ्या. म्हणजे विचार करा, पुन्हा आम्हाला शिक्षण नाकारलं जाते, मग कोणीतरी पुन्हा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जन्माला येईल आणि तो संघर्ष करणार. आपण चाललेलो, आपल्यानंतरची जनरेशन असेल त्यांना जर कळलं की त्यांच्या पाठीमागे जाणार पुन्हा संघर्ष. प्रश्न असा निर्माण होत आहे की हे संघर्ष न करता याला टिकून ठेवण्यासाठी आम्ही आमच्या संस्कृतीवर आलं पाहिजे, तर आमचा विकास टिकेल, आमचा अधिकार टिकेल आणि पुढचं भविष्य टिकणार. यासाठी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा पराकाष्ठ आणि मेहनत होती. म्हणून जर तुम्ही सत्यशोधक पिक्चर जर बघितला असेल, जो प्रदर्शित झाला होता, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. जर कोणाला समजला नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा युट्यूबवर किंवा एखादी लिंक असेल त्याच्यावर लोड करून बघा की व्यवस्था करणार की नेमकी काय आहे. म्हणून मंत्रवानाची काही चीज नाही. हे मंत्र हे त्या त्या भाषेमध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत आणि आम्हाला असं वाटतं की ते असं आहे. बिलकुल नाही, बिलकुल नाही. इथून आम्ही बाहेर आलो पाहिजे. म्हणून या कामासाठी महाराष्ट्रातून सार्वजनिक पद्धतीने सत्यशोधक समाज संघ निर्माण करून या गोष्टीला पुन्हा पुनर्जीवित केलं जाते. यासाठी जीवित केलं जाते की समाज टिकला पाहिजे, समाजाचे अधिकार टिकले पाहिजे, तर ते होणार आहे, अन्यथा काही होणार नाही. दुसरा एक मुद्दा सांगून थांबतो. या ठिकाणी वर्तमानमध्ये कथांचं फॅड चाललेला आहे. कथा कथा कथा. आता कथा काय, आता हे समजून घेतं. एक आहे कथा आणि एक आहे गाथा. गाथा म्हणजे काय, की मी जन्माला आलो आणि मी मेलो. साहेब जन्माला आले, मेले, यांच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्याला गाथा म्हणू शकतो, जीवन गाथा. पण कथा काय आहे, या ज्या कथा असतात ना, या जीवनामध्ये बोध घेण्यासाठी असतात. परंतु संस्कृतीवर पोट भरणाऱ्या लोकांनी, कोणी संस्कृतीवर पोट भरणाऱ्या लोकांनी बोध घेणाऱ्या कथाच्या मागे फलश्रुती जोडली की ही जर कथा तुम्ही मनापासून ऐकली तर तुमची मनोकामना पूर्ण होणार. या गोष्टीवर आणून ठेव. उदाहरणार्थ जीवनचरित्र आहे. एखाद्याचं महादेवाचं जीवनचरित्र सांगत असताना, कारण त्यांनी जीवनात जो संघर्ष केला आहे महादेवाने, तो एक जीवनचरित्र आहे. फुलेंनी जो संघर्ष केलेला आहे तो एक जीवनचरित्र. ती एक गोष्ट आहे. जसं एक कथा जर मी तुम्हाला शॉर्टकट मानली की मुंगी आहे. एक महात्माकडे एक व्यक्ती गेला आणि त्याला सांगितलं, तो म्हणत होता की मी जीवनात फ्रस्ट्रेट झालो आहे, मी परिवाराला खुश ठेवू शकत नाही, एवढं कमवून सुद्धा माझ्या परिवाराला मी डेव्हलप करू शकत नाही, मी हारलोय, आता मी जगू शकत नाही, मला असं वाटतं मी संपून घेतलं पाहिजे. त्यावेळेस तो महात्मा म्हणतो की एक काम करा, त्या डोंगरावर एक मुंगींचं घर आहे, या मुंगींचं घर जा आणि तिथं त्यांना बघा आणि जिथं जिथं मुंगीचं घर असेल तिथं तोडून टाका. सदर व्यक्तीने गेला, मुंगीचं घर तोडलं, दुसऱ्या दिवशी मी तोडलं, तिसऱ्या दिवशी तोडलं, चौथ्या दिवशी त्याला पस्तावा झाला, अरे ह्या मुंग्यांना मी आज घर तोडलं, उद्या त्या परत बनवून घेतात, पुन्हा त्यांचा अन्नाचा साठा तयार करण्यासाठी ते सक्रिय आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते घडलं, पुन्हा तिसऱ्या दिवशी ते घडलं, पुन्हा चौथ्या दिवशी ते घडलं. काय याच्यातून हे शिकायचंय माणसाला. संदेश असा आहे की प्रकृतीने तुमच्या बरोबर वारा येऊ द्या, पाऊस येऊ द्या, वादळ येऊ द्या. उदाहरणार्थ वर्तमानमध्ये गारपीट झाली, गहू भुईसपाट झाला, दादर भुईसपाट झाली, मका खराब झाला, होत्याचं नाव होतं झालं. ज्या भागामध्ये गार पडली प्रकृतीने धोका दिला शेतकऱ्यांना मान्य. अशा टायमाला खचून न जाता त्या मुंगी सारखं बोध घेऊन आम्हाला पुन्हा उभा राहावं लागेल. हाच प्रकृतीचा आणि निर्मिकाचा नियम आहे. ही कथाचा बोध आहे. परंतु समजा या कथामागे जर असा अर्थ जोडून दिला, ही कथा जर कोणी मनापासून ऐकली तर त्याची मनोकामना पूर्ण होणार. वास्तविक कथापासून बोध घ्यायचा असतो, परंतु संस्कृतीवर पोट भरणाऱ्या लोकांनी याला फलश्रुती जोडली. उद्या उठून जर असं सांगितलं की राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जीवनचरित्र जर तुम्ही वाचलं
तर एका महिन्यामध्ये तुमची मनोकामना पूर्ण होईल असं जर सांगितलं तर मी सांगतो घराघरात सार्वजनिक सत्य धर्म दिसतील, घराघरात गुलाबी नावाचं पुस्तक दिसेल, घराघरात शेतकऱ्यांचा आसूड दिसेल, हे दिसेल. परंतु वास्तविक मध्ये कथा या बोध घेण्यासाठी असतात, फलश्रुतीसाठी नसतात. या फलश्रुती निर्मिकाच्या हातात आहे हे फुलेंना सांगायचं होतं. म्हणून आम्ही मूळ संस्कृतीवर आलं पाहिजे. काय हे मूळ संस्कृती? मूळ संस्कृती काय आहे? जी शेतीशी रिलेटेड आहे. जसं उदाहरणार्थ बळीराजा, मसोबा, कुळस्वामिनी, या मूळ संस्कृती याच्यामध्ये दोन फरक पडतात. प्राचीन महापुरुष आणि आधुनिक महापुरुष. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं नाव आलं तर आधुनिक महापुरुष वाटतात. अरे पण मागे ज्यांनी शेतीचा शोध लावलेला आहे, शेती डेव्हलप केलेली आहे, स्त्रियांचं रक्षण केलेलं आहे आणि व्यवस्था आपली टिकून ठेवलेली आहे, त्याही महापुरुष आहेत. म्हणून कृषीशी रिलेटेड असणारे, जसं आपला महादेव आहे, महादेव हा कृषीशी रिलेटेड आहे. म्हणून महादेवाची मंदिरं प्रत्येक गावात पाणीच्या पाणथळ्यावर बनवलेली आहेत. हे लक्षात घ्या, ही संस्कृती टिकवलेली आहे. परंतु गंमत अशी झालेली आहे की परिस्थिती एकीकडे अशी निर्माण झाली आहे, दुःख निर्माण झाले, आर्थिक विवेचन निर्माण झाले, मनोकामना पूर्ण होताना दिसत नाही. आपल्या संस्कृतीवर पोट भरणाऱ्या लोकांनी ही डेव्हलप करून आपली संस्कृती अंधश्रद्धामध्ये लोटत आहे. म्हणून आपल्या संस्कृतीचा जो विज्ञानवाद आहे तो पुन्हा उभा करण्याची गरज आहे. म्हणून आजचा जो दशक्रिया झालाय तो विज्ञानवादाने झालेला आहे आणि विज्ञान शिक्षणाने झालंय. म्हणून आपण सर्व उपस्थित जन समुदायांना आणि इकडे माता भगिनींना सांगणं आहे की आता आपल्याला आपली कृषी संस्कृती, सार्वजनिक सत्य धर्म हा पुन्हा आचरण करून आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी आपले अधिकार, विकास, सामाजिक जीवन उंचवणे या सर्व गोष्टी टिकवाव्या लागतील. नुसतं फुलेंचं नाव घेणार आणि फुलेंच्या कल्चरली विरोध वागणार तर गुलामी पक्की आहे. अशी गुलामी येऊ नये, पुढच्या पिढीसाठी येऊ नये, यासाठी आपण सदैव पुन्हा तात्यासाहेबांच्या मार्गावर चालणार असं इथं अपेक्षा करतो आणि थांबतो.